खरं तर देशभरामध्ये इंधनाचा तुटवडा जो आहे तो सातत्याने पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून युद्धाचे जे परिणाम आहेत, विशेषतः अमेरिका इराण युद्धाच्या परिणामाचा फटका जो आहे तो जगभरातील अनेक देशांना बसलाय, तसाच तो भारताला सुद्धा बसलेला आहे। आणि त्याचाच फटका आपण सातत्याने पाहिलं की LPG गॅसचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। मात्र सोलापुरातील बालाजी अमाइन्स कंपनीने यावरती आता एक तोडगा जो आहे तो काढलेला आहे। एक विशेष पद्धतीचा एक इंधन जे आहे ते बालाजी अमाइन्सने तयार केलेलं आहे। डायमिथाइल इथर असं या इंधनाचं नाव आहे। नक्की हे इंधन काय काम करतं, कशा पद्धतीने काम करतं, या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राम रेड्डी सर। सर, खरं तर खूप खूप अभिनंदन की भारताच्या एकूण ऊर्जा क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान जे आहे ते सोलापूरच्या माध्यमातून आपण करता आहात। नक्की काय आपला हा प्रकल्प आहे, काय सांगाल? डायमिथल इथर म्हणणारा हे प्रोडक्ट आहे। आपण हा प्रोडक्ट भारतात पहिल्यांदा केला असला तरी हा जगात नोन प्रोडक्ट आहे। युरोपियन कंट्रीज आणि चायना, अमेरिका ह्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये सध्या 20% LPG गॅसमध्ये मिक्स करून वापरतात। त्याच अनुषंगाने आपण मागच्या 1-1.5 वर्षापासून ते कन्स्ट्रक्शन चालू केला। आज कमर्शियल प्रोडक्शन चालू केला, ज्या प्लांटचा रोजचं 300 टनचं कॅपॅसिटी आहे आणि वर्षाला 1,00,000 टन डायमिथल इथर तयार करतो आहे। आणि केंद्र सरकारने पण रिसेंटली एक धोरण तयार केलेत जे 8% हा प्रोडक्ट याच्यामध्ये LPGमध्ये वापरायला काय हरकत नाही असं एक धोरण तयार होतो आहे। समजा तो अप्रूव्ह झाला तो लगेच हे LPGमध्ये 8% मिक्स करायला काही हरकत नाही, जेणेकरून LPGला मदत म्हणून होईल। जो आपण भारतात LPG ऑलमोस्ट 25% परदेशातून आपण इम्पोर्ट करतो आहे, त्याचा इम्पोर्ट कमी करण्यात मदत होईल आणि फॉरेक्सची टू सम एक्सटेंट सेविंग होईल। सर, हे जे प्रोडक्ट तयार करताय साधारण किती त्याची क्षमता आहे आपल्याकडे, आणि भारतातला हा एकमेव प्रकल्प आहे का, कशा पद्धतीने? हे इट इज ओनली प्रोजेक्ट फर्स्ट टाईम इन इंडिया आपण पहिल्यांदाच करतो आहे। आणि हा सुरुवातीला आपण ॲरोसोल म्हणणारा जो स्प्रेयरसाठी जे वापरतं प्रेशरसाठी ते टार्गेट करणार आहोत, जे 40 ते 50,000 टनाचा त्याचा रिक्वायरमेंट आहे। आणि ते सोडून कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स जे कुकिंगसाठी मोठे मोठे हॉटेल आहे, आणि दुसरा बेकिंग इंडस्ट्री आणि बिस्किट इंडस्ट्री, सेरामिक इंडस्ट्री, बल्ब इंडस्ट्री, असं बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये हीटिंगसाठी जे वापरतात LPG, त्याच्या ठिकाणी आम्ही टार्गेट करत आहोत। आणि याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जसा सिलेंडर आणि टँकरमध्ये करण्यासाठी त्याचा पेसोचं परमिशन लागतो, त्याचा प्रोसेसमध्ये थोडा उशीर होतो आहे, कारण तो भारतात पहिल्यांदा आपण करत असल्याने असेल, त्याचा रेफरन्स नसल्याने होत असेल। ते झालं की आम्ही लगेच हे मार्केटमध्ये 500-500 kgचा सिलेंडर्स सॅम्पल म्हणून आपण देणार आहोत। आणि प्रत्येक सेक्टरला 1-2 असा करून आपण ट्रायलसाठी देणार आहोत। ते चालू झालं की मग लगेच आपल्याला पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालू करता येईल। खरं तर कोणतंही नवीन उत्पादन असेल किंवा त्याला स्वीकारार्हता जी आहे ती महत्त्वाची आहे, आणि त्यामध्ये विशेषतः शासकीय स्तरावर, शासन स्तरावर त्याला ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे। आपली या संदर्भात काही मंत्र्यांशी किंवा मुख्यमंत्र्यांशी असतील किंवा केंद्रीय मंत्र्यांशी काही या संदर्भातली काही प्रोजेक्ट आपण त्यांना सादर केलेला आहे का, की जेणेकरून सरकारकडून यासाठी मान्यता मिळावी किंवा त्याला ॲक्सेप्टन्स किंवा राजाश्रय मिळावा म्हणून? त्याला साधारण 5 वर्षापूर्वी आम्ही नीती आयोगला एक पत्र लिहिलं होतं, असं आम्ही करायला तयार आहेत। पण त्यांनी फक्त 3 ओळीचं एक पत्र दिलं होतं, तुम्ही करायला काय हरकत नाही एवढंच, म्हणून आम्ही तयार केला। आम्ही काही याच्यासाठी सबसिडी भेटावा किंवा आम्हाला काही फायनान्शियल असिस्टन्स पाहिजे असं काही विचारलं नाही। फक्त आमचं एकच म्हणायचं की जेव्हा एखादा छोटंसं इंडस्ट्री एक अल्टरनेटिव्ह LPG म्हणून एक तयार करतो आहे, त्याचा जो परमिशन्स पेसो परमिशनसाठी जो स्ट्रगलिंग होतं त्याच्यासाठी मदत व्हावा, प्रोत्साहन द्यावा, असं आमचा एकच अपेक्षा आहे। साधारणपणे किती क्षमतेचं आपण हे DME तयार करतोय आणि ते किती क्षेत्रावरती पुरू शकते किंवा किती युनिट्समध्ये त्याची पूर्तता होऊ शकते आपल्याकडून, आणि अशा किती युनिट्सची
बघितलं तर हे फार छोटा म्हणजे 2-3 डिस्ट्रिक्टमध्येच संपतो आहे. हां, प्रायमरीली तर म्हणजे याचं 1,00,000 टन कॅपॅसिटी म्हणजे फार लहान कॅपॅसिटी झाला. तुम्ही बघितलं तर एक सिटीमध्ये एक गावामध्ये 4 पेट्रोलियम कंपनीचा BPCL असो, IOCL असो, इंडियन असो, HPCL असो, असा भारत पेट्रोलियम असं 4-5 कंपनीचा 4-4 डीलर असतात. शॉर्टेज दिसतंच कमर्शियल याच्यामध्ये. आता रिसेंटली युद्धाचा परिणाम जसं प्रत्येक याच्यावर झालेला आहे आणि LPGवर झालेला आहे आणि कमर्शियलचा एक 10-15 दिवस पूर्वीच 1,000 रुपये एका सिलेंडर मागा वाढ झालेला आहे. त्याच थोडं लवकर आसपासचं कमीत कमी आसपासच्या जिल्ह्याला तरी नक्की फायदा होईल. आपल्याला काही अडचणी आलेल्या आहेत का? कारण विशेषतः नितीन गडकरी जे आहेत ते सातत्याने वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण किंवा जे साईड प्रोडक्ट आहेत, बाय प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे इंधन बनवण्याचा त्यांचा एक संकल्प असतो, सूचना असते आणि एक आवाहन असतं. त्यांच्याशी काही चर्चा झालेली आहे का या संदर्भात? त्यांना काही माहिती दिलेली? नाही, त्याबद्दल बोललेलं आहे. 1-2दा आमचा भेट झालेली आहे. पेसोचं जो ऑफिस नागपूरला असल्याने तर साहेबांना 1-2दा मी मदतीला विचारलेत. त्यांनी पत्रही दिलेत. इवन पेट्रोलियम मिनिस्ट्री हरदीप सिंग पुरीला पत्रही लिहिलेत. हे करायला काही हरकत नाही आहेत. त्यांनी स्पष्ट लिहिलेत त्या पत्रामध्ये. अमेरिका आणि युरोपसारख्या देशामध्ये वापरतात, आपल्या देशामध्ये पण ते मिक्स करून वापरायला काही हरकत नाही आहेत, जेणेकरून इम्पोर्टला मदत होईल आणि लोकांना रोजगार पण मिळतील. तुम्ही हे करायला काही हरकत नाही असं म्हणून त्यांनी रेकमेंडेशन लेटरही दिलेलं आहे. खरं तर नेहमी एखादा उद्योग येणार म्हटल्यानंतर आम्हाला रोजगार किती मिळणार, शहराला रोजगार किती मिळणार, राज्याला हा एक प्रश्न सातत्याने समोर येतो. जर का हा फुल फ्लेजमध्ये हे प्लांट आपला सुरू झाला तर साधारण किती रोजगार निर्मिती होऊ शकते आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा होईल? हे टोटली फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट असल्यानं आता आपण बघितला तर DCSवर चालतो आहे, तरी 70 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. आणि टोटल बघितलं तर आमचा टोटल एम्प्लॉयमेंट स्ट्रेंथ बघितलं तर 2,000पर्यंत डायरेक्ट एम्प्लॉईज आहे. आणि इनडायरेक्ट जो आहे जसा आमचा फॅक्टरीत ते 3-4 फॅक्टरी जो युनिट 1, 2, 3, 4 जसं आहेत, प्रत्येक सगळं तुम्ही काउंट केलं तर रोजचा 100-150 गाड्या इनकमिंग आणि 100-150 गाड्या आउट गोईंग, त्याच्यावर ड्रायव्हर आणि क्लीनर वगैरे तुम्ही असं मोजले. आणि इनडायरेक्ट जो आहे कमीत कमी 4,000 ते 5,000 कुटुंब अवलंबून आहे आमचं टोटल ग्रुपचा प्लांट्सवर. आपण पाहतोय खरं तर DME म्हणजे डायमिथाइल इथर हे जे नवीन इंधन जे आहे ते खरं तर यापूर्वी जगभरामध्ये तयार केलं जात होतं, वापरलं जात आहे. मात्र भारतामध्ये हे पहिल्यांदाच सोलापुरातील बालाजी अमाइन्स या कंपनीने हे तयार केलेलं आहे. आणि साधारणपणे LPGचा जो तुटवडा आता निर्माण झालेला आहे त्याला कुठंतरी दिलासा देण्याचं काम या DME इथर या इंधनापासून होऊ शकतं. त्यामुळे केंद्र सरकारकडून ते स्वीकारलं जावं अशी अपेक्षा जी आहे ती आता उद्योजक राम रेड्डी यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.